नमस्कार श्रोते हो, मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते. लेखक यशवंत पाटणे यांचे सुंदर जगण्यासाठी या पुस्तकातील दुसरा लेख आपल्यासमोर सादर करत आहे. ही लेखमालिका ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आत्मशोध. सूर्य नुकताच उगवला होता. कोल्ह्याने आपल्या सावलीकडे पाहिले आणि तो स्वतःशीच उद्गारला, आज उंटाशिवाय काही आपली भूक भागायची नाही बुवा. सारी सकाळ उंट शोधत फिरत होती. दुपार झाली. कोल्ह्याने आपल्या सावलीकडे पुन्हा पाहिले आणि स्वतःशीच पुटपुटला, उंदीर सुद्धा चालेल म्हणा मला. ही जिब्रांची छोटी कथा माणसाच्या स्वप्नाळू वृत्तीवर सुंदर प्रकाश टाकते. माणसाने स्वप्न पाहणे गैर नाही, पण केवळ स्वप्नांचे पंख घेऊन काल्पनिक जगात वावरणे गैर आहे. असामान्य माणसे स्वप्न पाहतात. ही स्वप्ने समाजाच्या उन्नतीची असतात. समाजाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतः खस्ता खातात. असामान्य माणसे डोळे उघडे ठेवून स्वप्ने पाहतात आणि डोळे मिटेपर्यंत स्वप्नांचा पाठलाग करतात. त्यांच्या डोळ्यातली स्वप्न त्यांच्या मृत्यूनंतरही साकार होतात. सामान्य माणसे मात्र डोळे मिटून स्वप्न पाहतात. डोळे उघडले की त्यांची स्वप्ने मिटतात. सामान्य माणसाची स्वप्ने स्वतःभोवती केंद्रित असतात. म्हणूनच सामान्य आणि असामान्य माणसांच्या स्वप्ने पाहण्यातही फरक असतो. मनुष्य हाच केवळ असा प्राणी आहे जो विचार करू शकतो, अंतर्मुख होऊ शकतो, आत्मशोध घेऊ शकतो. आत्मशोधाबाबतीत जो आंधळा असतो तो अंतराळी जगात वावरत असतो. तो स्वतःविषयीच्या भलत्याच कल्पना करून जगत असतो. पदरीपेक्षा पडल्यावर अपेक्षाभंगाने व्याकुळ होत असतो. जिब्रांच्या कथेतील कोल्हा हे सामान्य माणसाच्या आत्मविवंचनेचे प्रतीक आहे. स्वतःविषयी भ्रामक कल्पना बाळगणारा माणूस कोल्ह्याप्रमाणे आभासाचे सुख शोधत असतो. वास्तवाला सामोरे जाताना मात्र त्याची विचित्र अवस्था होते. ऐन उमेदीच्या काळात माणसाने काही स्वप्ने रंगवलेली असतात. जसजसा काळ पुढे सरकतो तशी वास्तवाची त्याला तीव्र जाणीव होते. काळाबरोबर ज्याला धावता येते, परिस्थितीचे नेमके भान ठेवून ज्याला पावले टाकता येतात, त्यालाच जीवनाचा यशस्वी प्रवासी होता येते. अन्यथा वाट्याला भटकंती आणि पोटाला उपासमार येण्याचीच शक्यता असते. जिब्रांच्या कथेतील सूर्य उगवण्याची घटना ही माणसाच्या उमेदीच्या काळाशी निगडीत आहे, तर दुपार वास्तवाची जळजळीत जाणीव करून देणारी घटना आहे. सकाळी भुकेसाठी उंटाची अपेक्षा धरणारा कोल्हा दुपारी चक्क उंदीर सुद्धा चालेल म्हणतो. एकूणच काय, जीवनातील सत्य अनुभवाने ध्यानात येते. म्हणून तर जिब्रान सूचकतेने सांगतो, हे माणसा, स्वतःवर भलतेच प्रेम करून उगाच भ्रामक विश्वात वावरू नकोस. कटू अनुभवाची वाट पाहू नकोस. सत्याचा स्वीकार कर. निर्भयपणे सत्य स्वीकारण्याचे सामर्थ्य ज्यांच्या ठायी असते त्यांनाच महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र होता येते. जगण्यातली सुंदरता ही सत्य, शील, प्रामाणिकपणावर अवलंबून असते. महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे या शिक्षण प्रसारकांनी मुलांच्या मनात सुंदरतेची भव्य स्वप्नेच पेरली. स्वप्नपूर्तीसाठी सिद्ध करताना त्यांना आत्मशोधासाठी प्रवृत्त केले. सत्याची जळजळीत जाणीव करून दिली. भूतकाळाचा अनुभव, वर्तमानाच्या वेदना व भविष्याची आव्हाने लक्षात घेऊन मुलांना घडविणारे हे शिक्षण प्रसारक जातीवंत सत्यशोधक होते. त्यांना काळाची पावले ओळखण्याची कला अवगत होती. एक गोष्ट सत्य आहे, माणसाला कटू अनुभवामुळेच स्वतःची ओळख पटण्याची शक्यता असते. पण तोपर्यंत बराच वेळ गेलेला असतो. बरेच बळ संपलेले असते. याचसाठी वेळीच आत्मशोध घेऊन स्वतःच्या मर्यादा, गरजा आणि सामर्थ्य
जाणणे शहाणपणाचे असते. रात्रीच्या स्वप्नाने वेडे होण्यापेक्षा प्रकाशाच्या पावलांची चाहूल घेत वास्तवाला सामोरे गेले तरच आपल्या आयुष्याच्या गडावर कर्तृत्वाचे ध्वज फडकवले जातील. हेच सत्य आहे. धन्यवाद.